नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं शेत माझं धन या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मे महिन्यात कोथिंबीर पेरणी करताना योग्य बियाण्याची निवड केली तर कमी खर्चात चांगला नफा मिळू शकतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं शेत माझं धन या चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मे महिन्यात कोथिंबीर पेरणी करताना योग्य बियाण्याची निवड केली तर कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला कोथिंबीरीला बाजारात मोठी मागणी असते, म्हणून या काळात पेरणी केली तर चांगला दर मिळतो. कोथिंबीर बी दाखवा. कोथिंबीर पेरणीसाठी गावरान कस्ती बियाणे खूपच योग्य मानले जाते. या बियाण्याची उगवण चांगली होते आणि पाने हिरवीगार सुगंधी तयार होतात. कोथिंबीर पिकासाठी भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. शेणखत टाकून जमीन तयार केल्यास उत्पादन वाढते. पेरणीपूर्वी बियाणे हलके चोळून 2 भाग करावेत. यामुळे उगवण चांगली होते. 1 एकरासाठी 10 ते 12 किलो बियाणे पुरेसे असते. उन्हाळ्यात हलक्या पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जास्त पाणी दिल्यास मुळे कुजू शकतात. सेंद्रिय खतांचा वापर वाढीसाठी फायदेशीर ठरतो. योग्य व्यवस्थापन केल्यास 30 ते 40 दिवसात कोथिंबीर तयार होते आणि चांगला बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. मित्रांनो, तुम्हीही मे महिन्यात गावरान कस्ती बियाण्याची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.